हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता जिरेविषयी माहिती जाणून घेऊया. एक, जिरे हा रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक अत्यंत स्वादिष्ट व रुचकर पदार्थ आहे. दोन, जिरे भारतात सर्वत्र पैदा होते. उत्तर गुजरातमध्ये जिऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. तीन, सफेद जिरे, शहाजिरे किंवा काळे जिरे व कलोजी जिरे असे जिऱ्याचे तीन प्रकार असतात. तिन्ही प्रकारच्या जिऱ्यामध्ये जवळजवळ सारखेच गुणधर्म दिसून येतात. सफेद जिरे फोडणीसाठी व मसाल्यांमध्ये वापरले जातात. शहाजिरे विशेषतः औषधांमध्ये वापरले जातात. चार, तिन्ही प्रकारचे जिरे वृक्ष, तिखट, किंचित गरम व अग्निप्रदीप्त, हलके, जुलाबात गुणकारी, पित्तनाशक, बुद्धिवर्धक, बलदायक, रुचिकारक, कफनाशक व नेत्रांना हितकारक असतात. ते वायू, पोट फुगणे, गोळा उठणे, उलटी होणे, अतिसार होणे तसेच कृमी, पित्त व लोहविकार या सर्व विकारांवर गुणकारी आहेत. जिरे वातहारक, अग्निप्रदीप्त, रुचिकारक व थंड आहेत. पाच, जिरे जठर, यकृत व आतड्यांना मजबूत बनवतात. आतड्यांतील आतील जंतूचा नाश करतात. दुर्गंध दूर करतात व माळ बांधण्यास मदतरूप होतात. पोटात वायू साठला असेल किंवा उदरशूळ, मलावरोध, अपचन, शौचास दुर्गंध येणे हे सर्व विकार जिऱ्याने बरे होतात. सहा, अर्धा तोळा जिऱ्याचे चूर्ण जुन्या गुळामध्ये कालवून सकाळी व रात्री 21 दिवसपर्यंत खाल्ल्याने जीर्णज्वर बरा होतो व एक तोळ्याच्या गोळ्या बनवून खाल्ल्याने घाम येऊन ताप उतरतो. सात, जिऱ्याच्या सेवनाने उचकी व शूळही बरा होतो. जिरे, हिंग व सदैवचे चूर्ण एकत्र करून ते मधात व तुपात कालवून अगर फक्त तुपात घालून घेतल्यानेही शूळ बरा होतो. आठ, जिऱ्याच्या सेवनाने मातेच्या अंगावरचे दूध चांगले येते. नऊ, जिऱ्याचे चूर्ण रोज घेतल्याने शरीरातील गरमी कमी होऊन रातांधळेपणाही कमी होतो. 10, भाजलेले जिरे, मिरे, सदैवचे चूर्ण मठ्ठ्यात किंवा ताकात घालून प्याल्याने अतिसार, मूळव्याध व संग्रहणीमध्ये त्याचा चांगला फायदा होतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.